सिलेंडर घेतला आता जाऊन. माझा नाही, म्हणजे सिलेंडर माझा कनेक्शनचा आहे. पप्पांना नेऊन देतोय, पप्पांच्या घरी नेऊन देतोय. काय झालं, त्यांनी मला वाटते 14ला बुक केलेलं, तर 14ला ऑलरेडी सुट्टी होती आपल्या पालघरला सुट्टी असते 14ला, माहीत आहे बहुतेकांना. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो. 15ला सुट्टी होती आणि सिलेंडर मला वाटतं सकाळी संपला. मग त्यांनी मला सांगितलं, मी ऑनलाईन नाही आलो असून, त्याने मला सांगितलं मग मी माझं बुकिंगचं घेऊन आलो. पण माझं आपल्या घरचं जास्त संपत नाही ना सिलेंडर, महिना लागतं. माझ्या एकट्याचं जेवणासाठी जास्त संपत नाही सिलेंडर, त्यामुळे मग घेऊन आलं. आता तेच घरी नेऊन देतो आता आणि ऑनलाईन येतो. कारण की आत्ता 11 वाजायला आले. मी 10 वाजता ऑनलाईन येतो. आजकाल टार्गेट कंप्लीट नव्हत म्हणून. पण आता ठीक आहे, सोडून येतो आधी घरी. ब्लॉग सुरू करायचा होता, मी सुरू केलं इकडे. नमस्कार, मी प्रतीक. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चला दिवसाची सुरुवात करूया. येऊन देतो पप्पांच्या घरी. त्यांना उतरवता नाही येणार परत, सॉरी त्यांना चढवता नाही येणार परत. दिला सिलेंडर तर निघूया तिकडून. तरी पण काम आहेत ना, यावं लागेल. हा पॉसिबल इकडूनच ऑनलाईन यायचा प्रयत्न करतो. ऑनलाईन झालो इकडेच आता, की झालेला टाईम तसं पण ऑनलाईन यायचा. चला इकडून निघतो आधी, कारण की इकडे तशी पण लगेच ऑर्डर लागणार नाही. आपलं ड्युटी टायमिंग झालं सुरू. पप्पांना सिलेंडर दिला, आणून द्यायचं होतं ते. आता निघूया तिकडं. आहे का लागत नाही आजकाल. चला पहिल्याच ऑर्डरला चाललं ना, गर्दी बघा किती. ट्रॅफिक चांगली पहिली ऑर्डर, नशिबाने. गर्दी किती आहे ट्रॅफिक. पालघरला गर्दी वाढली भरपूर आता. रस्त्याचं काम झालंय, अजून पूर्ण नाही झालं. फर्स्ट ऑर्डर द्यायला आलेलो शाळेमध्ये. कॉलेज जवळ आहे, चांगलं कन्स्ट्रक्शन आहे इकडे. इकडे लहानपणी पूर्ण खंडरवाले. हां हां हो, आमची वाडी म्हणजे आमच्या मामाची वाडी त्या साईडला होती, ह्याच्या बॉर्डरच्या त्या साईडला होती. ती विकली गेली नंतर परिस्थितीमुळे. नंतर ती काय मला वाटतं हा पार्ट नाही आहे त्याचं, दुसरा पुढचं काहीतरी झालं असेल सेटल तिकडे त्या साईडून. इकडे आधी खंडर होते, बंगले होते, 7 बंगले होते काहीतरी. लहानपणी आम्ही घाबरायचो फर्स्ट स्टोरीज ऐकून आणि यायचं इकडे फिरायला. तरी मोठ्यांना घेऊन यायचं. मोठ्यांना म्हणजे मोठा भाऊ वगैरे असं असेल ना, कझिन वगैरे, त्याला घेऊन यायचं. त्याला पहिली ऑर्डर दिली. कॉलेजच्या समोरच आहे, चांगलं कन्स्ट्रक्शन झालं पण थोडंसं लांब आहे स्टेशनपासून. थोडं लांब आहे पण कॉलेज जवळ आहे. पोरांसाठी इकडून निघायचं, कॉलेजला जायचं. माझं पण कॉलेज ते दांडेकर कॉलेज. मी पण तिकडे शिक्षण माझं पूर्ण तिकडेच झालं, फर्स्ट इयरपासून. हे कॉलेज आमचं, माझं आणि माझ्या बहिणीचं. नाही, बहिणीचं 12वीपर्यंत नाही, तिचं पण इकडेच झालं बरोबर पूर्ण. आणि माझं पण इकडेच पूर्ण शिक्षण झालं. आमचा कॉलेज दांडेकर. आता थोडं नीट झालंय, सुधारलंय. आमच्या टायमात एकदम खतरनाक.
काहीच नव्हतं, जंगल होता पूर्ण कॉलेज म्हणजे. पण नाही लागणार होते का. आता भरपूर प्रगती झाली खरंच. तर बघून वाटते का हा बाबा कॉलेज असं असला पाहिजे काहीतरी. पेट्रोल भरायला आलं आता पेट्रोल पंपवर. 2 दिवस झालेले पेट्रोल भरून आणि मी काटा बंद पडल्यापासून 1-2 दिवस आड पेट्रोल भरतोच गाडीत. मग पेट्रोल संपूर्ण संपव. बोलते कि वो मैडम से बात करो, मैडम के बाद ये बात करेंगे नहीं बोलते किसी ते भूमिपुत्रांचं आंदोलन आहे आज आलंय. आणि भरपूर गर्दी आहे पालघरमध्ये. बहुतेक उमरोईचेच लोक दिसतात त्याच्यात. मला वाटतं त्यांचीच काही असं समस्या असतील ते सरकारसमोर मांडण्यासाठी आहेत ओळखीचे माझ्या, कारण की उमरोईचे दिसले मला भरपूर याच्यात. आठ वाजून 3 मिनटं झाले आता. ते गुंडेच्याला आलं तर नेटवर्क पण नाही इकडे. ऑर्डर पण डिलिव्हर होत नाही आहे, नेटवर्क पण नाही इकडे. आणि पाऊस असं आहे ना, पाऊस ना रेन सर्च घेऊन देतो आहे ना रेनकोट काढून देतो. असं झालं परिस्थिती. एवढं फालतूगिरी चालली ना पावसाची. पूर्ण दिवसात असंच केलं आहे त्याने. ना रेनकोट पूर्ण की सुकून देत आहे, ना रेन सर्च ॲक्टिवेट होऊन देत आहे. आणि इकडे नेटवर्क नाही आहे तर ऑर्डर डिलिव्हर होत नाही आहे. बघा ठीक आहे, चला निघतो इकडून. 8 वाजून गेलेत. कंटाळा आला आता पण ह्या पावसाचा खरंच. एक तर प्रॉपर पडो नाही तर जाओ, नाही पण जाणार नाही ना. एक हातात होत नाही आजकाल, काय माहिती का. झालं निघतो.